जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सामान्य जनजागृती निर्माण व्हावी म्हणून मी आज ॲडव्होकेट ज्ञानदेव देविदास वाणी डीडी वाणी लोकांना अवेअरनेस व्हावा की येऊ का हे जे पोस्ट घेतले तुम्ही आणि लगेच थोडा असं 5-5 मिनिटं नका धरू, कारण त्याशी मला ऐकू येत नाही, आम्ही आवाज दिला. मी पर्यावरण दिनासंबंधी एकच सांगेल की महाराष्ट्र शासन असो प्रशासकीय विभाग असो त्यांनी फक्त ह्या तलावाला जो काय नैसर्गिक रूपाने आपल्याला मिळालेला आहे इंग्रजांच्या काळापासून, तर त्याला फक्त संवर्धन करा, त्याची देखभाल करा. ज्या अगोदर निसर्गरम्य वातावरणात पक्षी यायचे सायबेरियातून ते आता येणे बंद झालेले आहेत. कारण काय तर आपण जर बघत असाल तर तलावाच्या आजूबाजूला असे भव्य ढव्य असे मोठमोठ्या इमारती 17 मजली असो 18 मजली असो मोठमोठे असे प्लॉट्स पडतायत, बंगले पडतायत, अपार्टमेंट्स पडतायत. तर त्याचं जे काय सांडपाणी आहे ते सांडपाणीचा निचारा महाराष्ट्र शासनाने करावा, येथील प्रशासनाने करावे. आणि सगळ्यात महत्वाचं की आज जो काय एवढा मोठा घाट घातलेला आहे, जे काय महानगरपालिकेला पैसा मिळालेला आहे त्याचा तंतोतंत उपयोग व्हावा हीच माझी आपल्या वाहिनीद्वारे अपेक्षा आहे. काय अडचणी आता मेरून तलावाच्या नेमक्या? आपण जर बघत असाल तर मेरून तलावाच्या अडचणी नगण्य अशा आहेत, पण मी काही थोड्याफार आहे ते हायलाइट करेल की बघा कचकड्याच्या पिशव्या असो, कचरा असो, आज इथल्या काही लोक धुणी भांडी घेऊन इथे येतात ते असो, आणि ज्या महत्वाचं म्हणजे की जे सांडपाणी आहे, जे सांडपाणी की जे ते सगळं सर्रास तलावात जातंय ते बंद व्हावं. आणि म्हणजे मग ते काय पूर्वरत जे काय नैसर्गिक रूप होतं ते प्राधान्य होईल आणि या तलाव संवर्धन होईल. आपण तलाव संवर्धन झाला तर आपली पिढी टिकेल, हाच एवढा उद्देश आहे. नाव सांगा आपलं. ॲडव्होकेट ज्ञानदेव देविदास वाणी डीडी वाणी म्हणून मी प्रॅक्टिस करतो कोर्टात.